जय महाराष्ट्र मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी उठलो होतो लवकरच. तर सकाळी एडिटिंग वगैरे केलं, नंतर यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टावरती आपला व्हिडिओ होती ती पोस्ट केली. त्याच्यानंतर परत झोपलो आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी उठलो. आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली. आता चाय प्यायला बसलोय आणि मार्केटमध्ये पण जायचं आहे कारण आज गटारी आहे. भरपूर ठिकाणी गटारी आहेत आज. तर आमच्या घरी पण आज गटारी आहे. तर दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होईल आजच्या दिवसात. ह्याला बघा, क्रिशला चहा पित असताना आहे ना, त्याला आहे ना मोबाईल बघायची सवयच आहे. किती वेळा त्याला सांगितलं मोबाईल बघू नकोस, तरी बघत बसतो. मोबाईल नुसता पाहिजे, हसतोय. आणि हा आपला कार्टून बघा आता. क्रियांश बघा, क्रियांश काय मारीचं बिस्किट खातोय आहे ना. तर आता जातोय मार्केटमध्ये. मटण आणायचंय. भरपूर दिवस चिकन खाल्लं, मच्छी पण खाल्ली, तर बोललो आज मटणच खाऊया. कारण मटण जास्त खाल्लं नव्हतं आम्ही भरपूर दिवस. तर बोललो मटणच खाऊया. जातो मार्केटमध्ये मी आणि क्रिश मटण आणायला. चल क्रिश, मार्केटमध्ये मटण आणायला जाऊया. चला जाऊया. तर मार्केटसाठी निघालोय. गाडी काढतो आणि मार्केटमध्ये जातो. भरपूर गर्दी पण असेल त्याची मटणसाठी. क्लायमेट भरपूर ऊनच आहे आज पण. चला आम्ही जातो मार्केटमध्ये. फायनली आपण आलोय मटन शॉपला. मटन घेऊया. यादगार मटन शॉप. तर 1 किलो घेतलंय आपण मटन. बारीक कटिंग करून घेऊया. तर आमचं मटण घेऊन झालं. आता वड्यासाठी तांदळाचं पीठ घ्यायला जातो. तर ते जातो घ्यायला आता आम्ही आलो आहे आता राईस फ्लोअर घ्यायला, म्हणजे तांदळाचं पीठ. तर घेतो आणि मग नंतर जातो घरी. मग तर आत्ताच मी आणि क्रिश घरी आलो आणि हे तांदळाचं पीठ आणलं आणि हे मटण. आज मटण खाऊया आणि बॉडी बनवूया. आहे ना क्रिश? क्रिश मटण बनवणार का? हो बनवल. हा बनवशील? बनवशील तू? हा पक्का? पक्का. वडे बनव, वडे, कोंबडी वडे. नाही मला ते बनवायचं आहे. चला. क्रियांश बघा खेळतोय आहे ना. खेळतोयस तू? काय रे खेळतोस तू? हा बघा, काल नवीन त्याने कंपॉस बॉक्स घेतला ना, त्याच्यामध्ये आता सगळं पेन पेन्सिल वगैरे सगळं टाकतोय त्याचं स्कूलचं जे काय. म्हणजे उद्या घेऊन जाणार स्कूलमध्ये ना. हो ना. अभ्यास कधी करणार मग? लव बर्ड्स बघा कसे निसे आवाज करतायत नुसते लव बर्ड्स. तर आपण इथे मटण मस्तमध्ये मॅरिनेट केलेलं आहे. मगाशीच केलं होतं. मसाला वगैरे टाकला ना. कुकरमध्ये आपण शिजवणार कारण टाईम जास्त लागत नाही. कुकरमध्ये पण छान शिजतं. कुकर गरम करायला ठेवला आहे. त्याला आता फोडणी मिणी घालायचे. तेजपत्ता टाकला आहे. आता लसूण टाकलं. थोडा गॅस आपण फास्ट केला थोडासा. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया.
कटिंग केलेला कांदा टाकूया. त्याला मस्त थोडं हे करून घेऊया, ढवळूया जरा तेलामध्ये, परतून घेऊया त्याला चांगलं, थोडा लाईट ब्राऊन होईपर्यंत. तर आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया बारीक कटिंग केलेला आणि परत परतून घेऊया थोडं. थोडंसं अजून शिजून घेऊया, टोमॅटो थोडे हे होईल. ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे. आणि तर आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण मिक्स केली आहे, कारण त्याचा फ्लेवर चांगला राहतो त्या तेलामध्ये टाकल्या की. मटण पण चांगलं शिजतं आणि वास पण चांगला येतो. पण मीठ थोडंसं टाकलं चवीनुसार. आपण आता ॲड करणार याच्यामध्ये आपले घरगुती मसाले, लाल तिखट, हळद, हे काय मालवणी मसाला परतून घेऊया. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार एव्हरेस्टचा मटण मसाला, अजून टेस्ट चांगली येते मग. त्याला आता परतून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं. तर आपण आता ह्याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण जो आपण मसाला बनवतो ना ते ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. आता मस्त याला परतून घेऊया पूर्ण. मसाले वगैरे सगळे त्याच्यात मिक्स झाले पाहिजेत सगळे. तर हे आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर थोडंसं मसाला तेलापासून अलग होईल, त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये मटण मिक्स करूया आणि मग शिजवायला ठेवूया. तर हे तेल आणि मसाला तर वेगळे झालेले आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये मटण टाकूया. मटण टाकूया सगळं हे कुकरमध्ये फटाफट शिजतं पण. काय झालं रे? झालं रे. आता हे मिक्स करूया व्यवस्थित. मस्त मिक्स झालेलं आहे. आता तर याच्यामध्ये पाणी टाकायला लागेल ना. जरा वेळ थोडा वेळ थांबूया, मग थोड्या वेळ पाणी टाकूया. थोडी कोथिंबीर पण टाकूया आता. तर आपण याच्यामध्ये आता पाणी मिक्स करूया. म्हणजे तुम्हाला जेवढं ॲड करायचं आहे त्या हिशोबाने, किती रस्सा ठेवायचा केवढा काय ते. तर हे मस्त मध्ये मिक्स झालेलं आहे. आता या कुकरला आता झाकण लावूया आणि किती शिट्या काढायच्या? 9 शिट्या काढूया. मग दाखवतो तुम्हाला. शिस्त मस्त कुकरमध्ये आणि टाईम पण नाही लागत जास्त आणि गॅस पण आपला म्हणजे वाचतो. तर चला 9 शिट्यानंतर दाखवतो तुम्हाला. मी आणि क्रिश आता जातो आहे कोल्ड्रिंक आणायला. मटण आहे म्हणून बोललो थोडं डायजेस्ट व्हायला कोल्ड्रिंक आणायला जातो आहे. जाऊया का? हो जाऊया. चल. तर आम्ही आत्ताच घेऊन आलो आहे स्प्राईट आणि थम्सअप आणि
कुकरचं झालेलं आहे वाटतं, मटण शिजलेलं आहे, 9 शिट्या झालेल्या आहेत पूर्ण. आता बंद केलं आहे. थंड झाल्यावरती मग तुम्हाला दाखवतो. मम्मी आता वडे बनवते. तेल गरम करायला ठेवलंय आता याच्यात टाकणार वडे. आता असेच सगळे वडे बनवू. मस्त फुगतात मम्मा. आहेत ना. हो मस्त. तर हे वडे झालेले आहेत रेडी, अजून होत आहेत. तर हा कुकर झाला काय का थंड? हो झालं झालं. बघ जरा खोल. तर मटण बघूया. मटण बघा मस्त शिजलेलं आहे. जरा हलव बघ जरा. हे बघा मटण मस्त शिजलेलं आहे आता. आणि ते आपले वडे पण होत आहेत रेडी. चालू आहे अजून प्रोसेस. तर मंडळी, जेवण आमचं रेडी झालेलं आहे. आणि आज जेवणामध्ये मटण आहे, वडे आहेत. तर ते तुम्हाला सगळ्यांना मी अगोदरच दाखवलेलं आहे. फक्त ना क्रिशला मी विचारतो टेस्ट कशी झालेली आहे. क्रिश, कशी झाली टेस्ट? व्यवस्थित? एकदम मस्त. ओके. तर चला आम्ही जेवून घेतो. तुम्ही पण या सगळे जेवायला. आणि तिकडे क्रियान झोपला आहे. तर दुपारी आम्ही जेवण वगैरे झालो आणि त्यानंतर आराम केला. तर आता फिरायला जातो आहे आम्ही सर्वजण. थोडं असंच राऊंड मारून येतो. क्रिश आणि ती येते, मी आणि क्रियांश आलो खाली. नाही क्रियांश? आणि आज पण पाऊस नाही आहे. तर हे लोक पण आलेत दोघं. आम्ही गाडी काढतो आणि जातो फिरायला. चला. तर इथे आम्ही भाजी वगैरे घेतोय. ती गेली तिकडे भाजी आणायला. भाजी घेतो आणि मग घरी जातो पुढे. जस्ट आत्ताच पोचलो आहे. पार्किंगमध्ये गाडी लावली आणि हे बघा दोघं जण. बघा क्रिश गेल्यावरती तो दरवाजा खोलेल जाऊन पहिला. चला. तर क्रियांश मगाशी आम्ही फिरून वगैरे आलो, त्याच्यानंतर अजून झोपलाच आहे. आणि क्रिश इकडे अभ्यास करतोय उद्याच्या एक्झामची. तर मंडळी जेवायचा टाईम झाला आहे आता आणि दुपारचंच जेवण आहे. तर मी काही जास्त दाखवत नाही आता काय आहे काय नाही ते. तर या सगळ्यांनी जेवायला. आम्ही पण आता जेवायलाच बसलो आहे. सगळेजण बसलो आहे आम्ही जेवायला. आणि क्रियांश अजून झोपलाच आहे, अजून उठला नाही आहे. तर या जेवायला सगळ्यांनी. क्रियांश आत्ताच उठला आहे. आम्ही जेव्हा जेवण करतो आहे
आणि त्याच्या 5 मिनिटानंतरच उठलाय लगेच. या. या क्रियांश, या जेवायला या. सगळ्यांना बघतो टकामका, शांतपणे मम्मीकडे बसतो. बघतो जास्त. ये या. जेव्हा मी उठतो ना तेव्हा शांत बघतो सगळीकडे. जास्त का मम्मीकडे आणि टीव्हीकडे. आणि त्याच्या बाजूला काय ठेवलं असेल ना, म्हणजे उठल्यावर म्हणजे असं नाही ठेवलं नसेल ना तेव्हा बाजूला म्हणजे बाजूला ठेवत असेल ना तेव्हा रप जातो धावत. अच्छा, बघा अजून एकाच जागेवरती आहे. बघतो चल. नल्ली खातोय हा, बघा बकऱ्याची नळी. याला खूप आवडते नल्ली. तर मंडळी, आमचं जेवण वगैरे झालं आणि आता झोपायची तयारी करतो, कारण परत उद्यापासून डेलीचं आपलं रुटीन चालू होईल. तर आजची व्हिडिओ आम्ही इथेच समाप्त करतो. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा. तोपर्यंत बाय बाय.